अतिशय सासरू नयनांनी या ठिकाणी कार्यकर्ते आले आहेत. अनेक जणांच्या या ठिकाणी महिलांच्या काही मी मुलाखती घेतल्या तर ओक्साबोक्शी रोडून महिला रडत होत्या. घरातलं कोणतरी गेलंय ही त्यांची भावना होती. खरंच लाडक्या बहिणींचा दादा गेला. एका महिलेने तर सांगितलं की माझा सख्खा भाऊ मेला असता तरी चालला असतं, परंतु दादा जायला नव्हते पाहिजे. या ठिकाणी जे आलेले आहेत, सर आपण कुठून आला आपलं नाव सांगा आणि आपल्याला कसं कळलं? मी कैलासवासी केशव पांडुरंग गादी विद्यालय तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे हे जे विद्यालय आहे हे रयत शिक्षण संस्थेचं विद्यालय आहे आणि आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब आहेत. आणि सकाळी आज 9 वाजता ज्यावेळेस शाळेमध्ये जात असतानाच अचानक एक ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो असता ही धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर त्या ठिकाणाहून हलावं काय करावं हे 15 ते 20 मिनिटं सुचलं नाही. सहकाऱ्यांची चर्चा केली फोनवरून की अशी अशी घटना. त्यांनी सांगितलं सर असा असा मेसेज आलेला आहे बट इट इज नॉट इट इज रिअल ऑर नॉट वी डोंट नो. ज्यावेळेस आपल्याला क्लिअर होईल त्यावेळेस आपण काय असेल ते ठरवू असं एक आमची चर्चा झाली. परंतु रयत शिक्षण संस्थेचा आमचा मोठा आधारवड आणि आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की दादा म्हणजे महाराष्ट्राचे खरोखरच दादा होते आणि या दादांनी एक आपल्याला चुटका लावून गेलेले आहेत. कारण आज सकाळी 8:46 वाजताच काही लोक झोपेत असतील, मुंबईहून निघालेले होते, मुंबईचे त्यांचं मंत्रिमंडळ झोपेत असेल किंवा काही असेल आणि 8:46 ला दादा बारामतीमध्ये आले आणि आपल्या सर्वांना सोडून गेले. या दुःखामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कैलासवासी केशव पांडुरंग गादी विद्यालय तांदळी तालुका शिरूर हे दादांना आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि सर्व रयत शिक्षकांच्या वतीनं रयत प्रेमींच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि दादा हे चिरकाल आपल्या स्मरणार्थ राहतील. दादांची आठवण आपल्याला क्षणोक्षणी जाणवेल. दादा आपण महाराष्ट्र सोडून गेलात, महाराष्ट्राला तुम्ही पोरकं केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी काही महिला आल्यात प्रत्यक्षात ज्या ठिकाणी विमान क्रॅश झालं अगदी 150 मीटरवर आपण आहोत. तुम्ही कुठून आलात मावशी? मेडदवरून आलाय. दादांचं ज्या ठिकाणी प्लेन क्रॅश झालं त्या ठिकाणी तुम्हाला यावं असं वाटलं. सासरू नयनांनी प्रत्येक जण या ठिकाणी महिला जी भेटते ती तिचं म्हणणं आहे की आमच्या घरातलाच दादा गेला. दादा असल्यासारखं होत. दादा गेलेलं लय मोठं दुःख झाले आम्हाला. आमचे म्हणजे घरातलंच एक व्यक्ती आहे असंच आम्हाला वाटतं. दादा आम्हाला फोनवर बोलत होते असं इतकं दादा जवळच होतं आम्हाला. म्हणजे या ठिकाणी शब्द सुचत नाहीत, अश्रू अनावर झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरातला दादा गेलाय अशी प्रत्येकाची भावना आहे. दादा तुम्ही कायम चिरकाल स्मरणात राहणार आहात. पण असे दादा होणार नाहीत अशी प्रत्येकाची भावना आहे. नाही असा नेताच होणार नाही परत, दादांसारखं व्यक्तिमत्वच परत होणार नाही. आम्हाला आज सकाळपासून असं वाटतंय की आपल्या घरातच काहीतरी झालंय. दिवसभर आम्ही अशीच आहोत, म्हणजे असं आम्हाला काहीच बोलतच आहे नाही शब्दात. दादासारखं नेता नाही होणार कोणी आता. बारामतीत नेता नाही, दादांसारखं नाही कोण होणार. दादांसारखा नेता आता पुन्हा होणार नाही, पुन्हा दादा नाही होणार. मग आमच्या लाडक्या बहिणींचा दादा गेला हीच भावना ही काहीच त्यांच्या मनामधून येते. शब्द कोणती झाले त्यांना शब्द सुचत नाहीत. निशब्द थोडक्यामध्ये काहीच बोलायला येत नाही अशी या सर्व आलेल्या अनुयायांची कार्यकर्त्यांची भावना आहे. अडचणीला दादा कधी नाही म्हणले नव्हते. दादा कधीच नाही. फोनवर स्वतः दादा बोलत होते. या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून ज्यांना ज्यांना समजलंय जवळचे बाहेरच्या ज्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत, जर तुम्हाला ही बातमी कशी कळली? आणि सर मी स्वतः एक नर्सिंग ऑफिसर आहे. माझी ऑन ड्युटी मी अमरावतीला आहे, पण जेव्हा पण मी अमरावतीला जाते तिथल्या स्टाफला कळतं की ही स्टाफ नवीन जॉईन झाली कुठली. जेव्हा मी बारामती हे वाक्य उच्चारते ना तेव्हा माझ्या आजपर्यंत 1.5 वर्षात कोणीच नादाला लागलं नाही. म्हणजे स्वतःहून असे म्हणतात की हा ती बारामतीची, तिच्या नादाला लागू नको. म्हणजे माझ्या घरचे जेवढे मला सपोर्ट करतात त्यापेक्षा दादांच्या गावची आहे हाच माझ्यासाठी जास्त मोठा सपोर्ट आहे. ज्या भागात मी राहते तिथं आपल्या अजितदादांचाच आमदार आहे सुलभाताई खोडके. त्यामुळे मी अमरावतीत 1.5 वर्ष झाले तर 1.5 वर्षात 6 वेळा दादा तिथं आलेत. पण जेव्हा जेव्हा मला असं समजतं की दादा अमरावतीला येणार आहेत तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की माझ्या घरचं कोणीतरी अमरावतीला येणार आहे. आणि मी गेले 4 दिवस सुट्टीवर होती. आज सकाळी मी बॅग भरून बसलेले, माझी मैत्रिणी भोईटेला आहे, तिचा मला फोन आला, अर्चू न्यूज बघ. जेव्हा मी न्यूज बघितली तेव्हा मी पूर्ण खाली कोलॅप्स झाली होती. आणि खरंच म्हणजे जेव्हा आम्हाला समजतं किंवा राजकारण किंवा काही समजत नाही तेव्हापासून एक बारामतीकर म्हणून आम्ही घड्याळ ह्या चिन्हासोबत आहे की मी स्वतः लहान असताना मतदान घड्याळाला करून ये म्हणून रडायची. जेव्हा हे सगळं झालं
जेव्हा दादा भाजपमध्ये गेले तेव्हा मी 2 दिवस रडत होते, मला काही कळत नसताना पण. पण आज असं होतंय की हे बाहेरचं नाहीये काय, आपल्याच घरात काहीतरी झालंय आणि एवढी दुःखद घटना अशी होईल. मी नर्सिंग मध्ये असते, मला माहितीये की माणूस कुठल्या स्टेप पर्यंत वाचू शकतो. हात मोडू द्या, पाय मोडू द्या. मी तर तिला पहिल्यांदा बोलले की इंटुबेट केले. अरे म्हणली इंटुबेट करायला काहीच राहिलं नाहीये. म्हणजे थोडंसं राहिलं पाहिजे होतं की त्यांना आपण उपचार करायचे, पण त्यांनी आपल्याला संधी दिली नाहीये. म्हणजे दादा असे आहेत की त्यांनी आयुष्यभर स्वतःसाठी केलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण सेवा करायची संधी पण कोणाला दिली नाहीये. आणि दादांना खरंच म्हणजे सर्वांच्याच वतीने किंवा एक महाराष्ट्रामधून पूर्ण जगामध्ये दादांचं नाव आहे. आणि बारामतीमध्ये जेही काही चांगलं आहे ते दादांमुळेच आहे. आणि आम्ही सगळेजण त्यांचे शतशः ऋणी आहोत आणि ते आमच्यातून गेलेत ह्या गोष्टीवर आमचा विश्वासच नाहीये. असं वाटतं की हा आज दादांची 15 सभा तिथं आहेत. मी इतकी दूर राहते पण मी फक्त दादांच्या न्यूज बघते, दुसरं काहीच पाहत नाही. धन्यवाद. मी कॉटन किंग कंपनीला काम करत होते. दादा यायचे म्हणले ना तर आम्ही दादांच्या स्वागतासाठी उभं राहायचो. दादांसाठी खूप वाईट वाटतंय. दादांसाठी शब्दच नाही बोलाय. लहानपणी मेरठ मध्ये दादा यायचे असून तर आम्ही घरून बघायला जायचो, कारण दादा म्हणजे कोण पण